घरसोली, रबाले, तलावली और गोठीवली में लगातार बढ़ती बिजली समस्या को लेकर प्रभाग क्रमांक 7 के नगर सेवक अनिकेत महात्रे ने पहल तेज कर दी है। उन्होंने वाशी स्थित MSEDCL कार्यालय में पहुंचकर सुपरिटेंडेंट इंजीनियर से मुलाकात की और क्षेत्र की गंभीर समस्याओं को विस्तार से रखा। नगर सेवक ने बताया कि घरसोली एवं एरोली नोड के अंतर्गत आने वाले कई इलाकों में बिजली आपूर्ति लगातार बाधित हो रही है, जिससे नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। तेजी से बढ़ती आबादी और बिजली की मांग को देखते हुए तत्काल ठोस कदम उठाने की आवश्यकता है। उन्होंने रबाले क्षेत्र में पुलिस स्टेशन के सामने बने केवी सबस्टेशन को जल्द शुरू करने की मांग की। इस सबस्टेशन का इनपुट कार्य पूरा हो चुका है, लेकिन आउटगोइंग कार्य लंबित होने के कारण यह अब तक चालू नहीं हो पाया है। इसके चालू होने से रबाले, गोठीवली, सेक्टर 21 से 25, घरसोली गांव और आसपास के क्षेत्रों में बार-बार होने वाली बिजली कटौती से राहत मिल सकेगी। साथ ही मुख्य बिजली लाइनों को भूमिगत करने की भी मांग की गई। आमचे कोकण विभागाचे बांडूप झोनचे जे शहर अभियंता आहेत संजय पाटील साहेब यांना भेटून आज घनसोलीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जे विजेच्या समस्येला नागरिक सामोरे जात आहेत त्याचं लक्ष वेधण्याचं काम आम्ही या ठिकाणी जे आहे संजय पाटील साहेबांचं केलं आणि त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की आपल्याला माहीत असेल की 2019 मध्ये 11 kV चं सबस्टेशन जे आहे रबाले या ठिकाणी मंजूर झालं होतं। आज 6 वर्ष उलटून देखील जे आहे ते सबस्टेशन उभारलेलं आहे, परंतु आउटगोईंग फीडर ज्या वाहिन्या त्यातून निघायला पाहिजे ते अजूनपर्यंत काम त्याचं जे आहे मार्गी लागत नव्हतं। आम्ही या ठिकाणी संजय पाटील साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की कुठेतरी ह्या कामास जर आपण गती दिली तर निश्चितपणे घनसोली विभागामध्ये जे आहे विजेच्या समस्याला सामोरे जावं लागत आहे ते निश्चितपणे जे आहे त्याच्यावर लवकरात लवकर या समस्येचं निराकरण होईल असं त्यांना आम्ही निवेदन दिलं। त्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश देखील दिलेले आहेत आणि मला वाटतं 30 मे पर्यंतची डेडलाईन हे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिली आहे आणि निश्चितपणे घनसोली विभागामध्ये जी विजेची समस्या गेल्या कित्येक दशकांपासून जी आहे ती सामोरे जावं लागत आहे, निश्चितपणे त्याच्यावर तोडगा निघेल असा विश्वास जो आहे आम्हाला आज सी साहेबांनी दिलेला आहे। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।